स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आपण आज चाललेलो आहे लावासा सिटीसाठी. आज बदलली आहे तर आईला पण सोबत घेऊन चाललेलो आहे. शुभांगी आज घरी आहे आपल्यासोबत, फक्त आई आणि मीच आहे. बघा राजू, त्याला नाही नेणार आम्ही सोबत काय. तर आम्ही दोघंच चाललोय आई मी. तर चला तर मग डायरेक्टली आपण नंतर भेटू मग लावासाठी. ओके. तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जे पुण्यापासून एकदमच जवळ असलेली अशी एक सिटी, जिला करण्याचं तर ठरलं होतं पण ती पूर्ण कधी झालंच नाही, ते म्हणजे लावासा. तर लावासामध्ये तुम्ही एंट्री करताच तुम्हाला समोर एक मुळशी बॅकवॉटरचा डॅम दिसेल. आणि जसंही तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला समोरच एक येस दिसेल आणि ते येशीतून तुम्हाला काही पैसे घेण्यासाठी राखीव प्राणी दिसतील. तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल तर तुमच्याकडून 200 रुपये घेतले जातात आणि जर फोर व्हीलर असेल तर 500 रुपये घेतले जातात. तर तर पुण्यावरून तुम्हाला जाण्यासाठी लावासासाठी बस तर आहे, पण ती कधी टायमिंगला नसते. त्यामुळं गेलात तर कधीही तुमच्या स्वतःचे फोर व्हीलरने जावा किंवा स्वतःची टू व्हीलर असेल तर टू व्हीलर घेऊन जावा. तर जसंही तुम्ही लावासामध्ये घुसतात तर त्यावेळेस तुम्हाला एक समोरच एक ब्रिज दिसून येईल. तर एक साईडला त्याच्या मोठा नदी आहे, तर दुसरीकडे तुम्हाला आर्टिफिशियल तलाव केलेला दिसेल. तर याच्या ब्रिजवर उभा राहून तुम्ही दोन्हीकडील पण व्ह्यू पाहू शकता. ओके, हा व्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण युरोप खंडामध्ये आलेलो आहे, कारण का युरोप सारख्या इकडे या लाओस सिटी बनवलेली आहे. आणि याचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. नदी आणि नदीच्या साईडला तुम्हाला डोंगर वगैरे दिसून येतील, त्यामुळे हा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. आणि असंही म्हणतात की इटलीमधील जी पोर्टोफिनो जी सिटी आहे तिला इन्स्पायर होऊन ही आपलं लावासा सिटी बनवलेली आहे. पण या सगळ्या गोष्टी करताना इथल्या लोकांनी कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नव्हती. मग ते शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन, म्हणजे 2-3 हजार रुपयांनी जमिनी घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या. आणि दुसरी गोष्ट, पर्यावरणाला हानी पोचणार आहे याची कुठल्याही प्रकारची परमिशन घेतली नाही. त्यामुळे प्रॉब्लेम इथूनच सुरुवात झाला. आणि मग झालं एक, जे जे दिसतंय तुम्हाला आता याच्यामध्ये, काही सिटी बनलेली आहे आणि काही खंडरच्या खंडर हाय अशी बिल्डिंग पडलेली आहे. त्यामुळे ही सिटी कधी बनलीच नाहीये. हाय अशी तशीच परमिशन न भेटल्यामुळे हाय अशी राहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या समोर या बिल्डिंगचे रूप. आणि त्यामुळेच असं काही घडलेलं. लावासामध्ये आजही लोक येतात, शूटिंग वगैरे होते इथं, पण हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. याच्यामध्ये जास्त काही बघितलं जात नाहीये. एक मालिका वगैरे जे असतात ते शूटिंग करण्यासाठी लोक येतात इथं, शूटिंग वगैरे केली जाते. आणि इथे सगळे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. तुम्ही बघू शकता लावासा मध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन वगैरे हवी असेल तर लावासा सिटीचं जे टाउन हॉल आहे तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन पूर्णपणे भेटून जाईल. आणि अशा प्रकारे ही काही सिटी आहे. याच्यामध्ये जास्त आता काही लोक राहत पण नाहीत. जे कॉलेज वगैरे आहे, क्रिस्टिन नावाचं कॉलेज आहे. त्या कॉलेजला फक्त एक बाहेरच्या देशातली, आपल्या देशातली खूप श्रीमंतांची मुलं तिथं शिकण्यासाठी आहेत. तेवढीच काही लोक राहतात, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. दुसरं म्हणजे जे साफसफाई कर्मचारी आहेत ते तुम्हाला दिसून येतील तिथे गेल्यानंतर. आणि अशा प्रकारे ही सिटी आहे. तुम्हाला जर वाटलं तर नक्की जाऊन या, व्हिजिट करून या की बाहेरच्या सिटीमध्ये पण कसं असतं हे तुम्हाला दिसून येईल. म्हणजे ही आपली काही पुण्यातली सिटी आहे, पण ही युरोप खंडामध्ये जे असलेली इटली आहे तिथं बांधलेली ही, तिचं इन्स्पायर होऊन बांधलेली ही सिटी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जावा, चेक करा कशी आहे काय आहे. म्हणजे मला तर अशी इच्छा होती की ह्या सिटीला बनवून द्यायला पाहिजे होती, जरी इथल्या लोकांनी अडवलं असेल. हा, जे ठीक आहे नाही का, की बाबा वन विभाग वगैरे ह्यांनी नोटीस वगैरे दिलेली जरी असेल नाही का, आणि तरी सुद्धा ह्या सिटीला आता ऑलरेडी एवढी बनली म्हणलं, थोडीफार अजून बनवून द्यायची होती. आता हे बघा तुम्ही माझ्या इकडं हे असं झालं, अशा प्रकारे नदीमध्ये बघू शकता माझ्या मागं. आणि हा ब्रिज आहे, त्या ब्रिजचं पण असं झालंय. आणि जर विचार करा, ही सिटी म्हणजे तयार अशी केली की जी इटलीमधली जे एक छोटीशी सिटी आहे ना, त्याच्याच बेसिसवर ही लावासा सिटी बनवली होती. तर ह्याला बनवण्याचं महत्त्व असं की म्हणजे जे होते, अजित म्हणून कोणतरी एक व्यक्ती होते, ते इटली देशामध्ये गेलते. तर त्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा अशी सेम सिटी आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही का, जे आहे ते झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं, तिथलं पूर्ण स्ट्रक्चर बनवलं. स्ट्रक्चर बघितलं आणि तिथलेच लोक जे आहेत, इटलीतली किंवा जे अमेरिका नाही का, त्या लोकांना ते बनवण्यासाठी दिलं नाही का. तर अशा प्रकारे
तुम्हाला मी अजून दाखवतो सिटी. तर ती सिटी बनवल्यानंतर, स्ट्रक्चर बनवल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर बनवल्यानंतर किती लागेल, काय पैसा, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर बऱ्याच लोकांना म्हणजे यात गुंतवणूक करायला नाही का आवडन असं एक स्ट्रक्चर बनवून सगळ्यांसमोर मांडलं. पण त्याच्यामध्ये झालं असं की जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे यांची, तर त्यांनी परमिशन घेतली की इथं सिटी वगैरे बनवण्यासाठी. पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये कुठल्याही त्यांनी ही परमिशन घेतली नाही. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, माझ्या या साईडला डोंगर आहे, परत मागच्या साईडला पण डोंगर आहे, आणि या साईडला पण डोंगर आहे. तर या डोंगरांची ज्या प्रकारे त्यांनी म्हणजे झाडे वगैरे तोडून जे बनवले ह्या गोष्टी, खूप छान प्रकारे बनवलेलं आहे. तुम्ही पण या नक्की एकदा विजिट करून जावा. पण आता सध्या तशी म्हणजे काही परिस्थिती राहिलेली नाही आहे बघायसारखी. ज्यावेळेस बनवलं असेल त्यावेळेस खरंच बघायसारखं असेल. आणि तिथल्या अजूनही बिल्डिंग ज्या आहेत ना, ज्या बनलेल्या आहेत, आणि तिथे थोडेफार म्हणजे बऱ्यापैकी लोक राहतात. जी लाखोंमध्ये राहण्यासाठी बनवली होती सिटी, ती आता लाखोंमध्ये नाही, हजारोंमध्ये आहे. त्याचं कारण असं की जी ही सिटी बनली, सिटी बनवताना बरेच लोक म्हणजे कॉलेज बनतील, दवाखाने बनतील, बँका वगैरे सगळ्या ह्या गोष्टी बनण्यासाठी ती केली होती. तर याच्यामध्ये झालं असं की जे कॉलेजेस बनलेले आहेत ते थोडेफार आहेत इथं. खूप मोठ्या लोकांचे इथं पोरं वगैरे शिकण्यासाठी आहेत. इथं गरिबांचे शिकण्याची कामं नाहीत नाही का. तर तीच पोरं वगैरे इथं हॉस्टेल वगैरे राहतात, हॉस्टेलला वगैरे त्यांच्यासाठीच आहे. बाकी माझ्या या साईडला तुम्ही जे बघताय ना, ते ह्या साईडला आहे म्हणजे बिल्डिंग ज्या बनता बनता राहिलेल्या बिल्डिंग आहेत, ते बिल्डिंग आहेत. आता चला तुम्हाला, आता म्हणजे विशेष म्हणजे येण्याचं इकडं असं की आज आहे मदर्स डे, आणि मदर्स डेला म्हणलं चला घेऊन आईला नाही का, कुठं जायचं तर आपला एक स्पॉट राहिला होता पुण्यामध्ये, जी फिरायचा होता. मग चला म्हणलं लावासा सिटीमध्ये. लावासा सिटीमध्ये घेऊन आलो आईला. आता मला माहिती तिच्या मनासारखं नाही झालेलं आहे, तरी सुद्धा आपण आलेलो आहे. हे बघा अशा प्रकारे डॅमचं पाणी इकडं आणलेलं आहे. आणि माझ्या ह्या साईडला असं जिथं तिथं तुम्हाला आहे ना रिटेल शॉप असेल असं लिहिलेलं दिसेल बघा तुम्ही असं. आणि आहेत थोडेफार शॉप आहेत, पण जिथं ज्या प्रकारे ज्या गोष्टी म्हणजे त्यांनी ठरवल्या होत्या की बाबा असं केल्यावर असं होईल, अशा गोष्टी होईल, त्या गोष्टी झालेल्या नाहीत. म्हणून दाखवतो अजून. अरे काही ॲडव्हेंचर झोन, इथं बघा, इथं ॲडव्हेंचर झोन, काय ॲडव्हेंचर आहे इथं बघा असं. आता त्या साईडला जाऊ आपण, पुढं फिरून जाऊ, पण त्याच्या अगोदरची ती बिल्डिंग दाखवली तुम्हाला, म्हणजे बनता बनता राहिलेली बिल्डिंग आहे.